आपल्याला माझ्या कथा आवडतायत, कमेंट वाचून खरंच खूप आनंद होतो. आजची कथा जरा वेगळी आहे. जीवन जगताना, नाती सांभाळताना कोणत्या गोष्टी आपल्या आयुष्यात खरंच महत्त्वाच्या आहेत हे वेळीच आपण ओळखलं पाहिजे. कारण हातातून निसटलेला क्षण पुन्हा दुसरी संधी देईलच असं नाही. आपले विचार, भावना, कर्म फार आत्मकेंद्रित असू नयेत आणि हे क्षणोक्षणी वेळोवेळी आपण तपासलं पाहिजे. कारण स्वार्थाचा एक विचार दुसरा स्वार्थी विचारच जन्माला घालत असतो. कधी कधी प्रेम, नाती सगळं पणाला लावून एखाद्या गोष्टीचा आपण खूप अट्टहास करतो, पण काही केल्या ती गोष्ट मिळत नाही. आणि जेव्हा ती गोष्ट नशीब आपल्याला सहजतेने देऊ करतं, तेव्हा मात्र तुटलेल्या, भंगलेल्या नात्यांकडे पाहून ती गोष्ट घेवत सुद्धा नाही. गेलेली वेळ परत कधीच हातात येत नाही. म्हणूनच वेळ आणि नाती जपणं किती आवश्यक आहे हे सांगणारी कथा. आपण ती ऐका, कशी वाटली ते जरूर कळवा आणि प्लीज लवकर सबस्क्राईब पण करा. चला कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे ओसाड. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. प्रवीणने मेघाला फोन केला. दादाचा फोन आहे पाहून तिने जरा नाक मुरडलं. मुद्दामूनच फोन घेतला नाही. अगं मेघा, फोन घे ना, कधीपासून वाचतोय तो. मेघाचे मिस्टर प्रकाश म्हणाले. तो फोन का करतोय ते माहितीये मला. गावची जमीन त्याला एकट्याला लाटायची आहे. गेल्या आठवड्यात आईला भेटायला घरी गेले होते, तेव्हा विशाल दादा पण तिथे आला होता. आईनेच विषय काढला. प्रवीण आता रिटायर झालाय, त्याच्या मुलांचं शिक्षण, लग्न अजून बाकी आहे. तो म्हणत होता तुम्हा दोघांचं सगळं चांगलं चाललंय. गावच्या जमिनीवर घर बांधून तिथे खोल्या काढायच्या, भाड्याने द्यायच्या आणि मग त्यावर त्याचा उदरनिर्वाह होईल. मला तर आश्चर्यच वाटलं. विशाल दादा पण भडकला होता. म्हणाला, हे काय आई, घर बांधून खोल्या काढायच्या, पण घर कुणाच्या नावावर करायचं? त्याने विचारलं. अरे आत्ताच म्हटलं ना, तुम्हा दोघांचं तसं सगळं चांगलंय, मग तो तुकडा प्रवीणच्या नावावर करून टाकूया आपण. तुम्ही नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देऊन टाका. विशाल, तुझी नोकरी चांगली आहे, तुझी बायको कमावतीये, त्या एवढ्याशा तुकड्याने तुझं काय होणार आहे? आणि मेघा, तुझ्या लग्नात तुला आम्ही पुरेसं दिलेलं आहे, तेव्हा तू सुद्धा त्या प्रॉपर्टीचा आता मोह धरू नकोस बाई. असंही लग्न झाल्यावर मुलींनी फार अपेक्षा करू नये ग. आईचं बोलणं ऐकून मेघाला खरं तर खूप राग आला होता. म्हणे, माझ्या लग्नात सगळं व्यवस्थित करून दिलं. मी स्वतः कमवती होते. लग्नाचा बराचसा खर्च मी माझ्या सॅलरीमधूनच उचलला. मुळीच नाही, काहीही झालं तरी मी त्या जमिनीवरचा माझा हक्क सोडणार नाही. मला कायद्याने हक्क दिलेला आहे आणि मी तो मिळवणार. आई सुद्धा कशी बोलते बघ ना. मेघाने नवऱ्याला रागानेच विचारलं. अगं पण तुला तरी तो तुकडा कशाला हवाय? सगळं खरंच चांगलं आहे ना आपलं, सगळं व्यवस्थित आहे. आणि त्यांची द्यायची इच्छा नसेल तर आपण लोचटासारखं कशाला मागत राहायचं सारखं सारखं? ते 10-15 लाख आयुष्यभर पुरणार आहेत तुला? हे बघ, मला वाटतं सगळ्यांची मनशांती बिघडवून घेण्यात काही अर्थ नाही. त्या प्रॉपर्टीचा विचार तू सोडून दे, प्रकाशने समजावलं. अजिबात नाही हा प्रकाश, 10-15 लाख काही कमी रक्कम नाही. आणि मला तर वाटतं त्याहीपेक्षा जास्तच रक्कम येईल. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी होईल. आपल्याला नवीन गाडी घ्यायची आहे ना, त्यासाठी ते पैसे वापरता येतील. माझी सुद्धा अनेक स्वप्न आहेत हो. आणि खरं सांगू, दोन्ही भावांच्या बरोबरीने मी सुद्धा आईबाबांना मला होईल तशी आर्थिक मदत करतच होते. बाबांच्या आजारपणात मी सुद्धा हॉस्पिटलमध्ये रात्री तिथे राहिलेले आहे, त्यांची सेवा केलेली आहे. या सगळ्या गोष्टी काही मी फुकट घेणार नाहीये. आणि खरं सांगू, तुम्ही या भानगडीत पडूच नका. आम्ही भाऊ बहीण काय ते पाहून घेऊ. ती असं म्हणताच प्रकाशने मग विषय बंद केला. ठीक आहे, तुला माझं ऐकायचं नाही ना, तुझी मर्जी. मी समजवायचं काम केलं. आता ते समजून घ्यायचं की नाही तुझं तू ठरव. हे बघ मेघा, कधी कधी पैसा हाती येतो, पण नाती मात्र कायमची तुटतात. आणि मग तो मिळालेला पैसा नीट उपभोगता सुद्धा येत नाही, हे सुद्धा लक्षात ठेव.
असं म्हणत प्रकाश बाहेर गेले. तिने दुर्लक्ष केलं. तिने लगेचच विशाल दादाला फोन केला. हॅलो विशाल दादा, अरे प्रवीण दादाचा माझ्या मोबाईलवर फोन होता. मी उचलला नाही. मला माहिती आहे ना, मला कन्व्हिन्स करण्यासाठी तो फोन करत असणार. पण हे बघ, मी माझा हक्क सोडणार नाही आणि तूही तुझा मुद्दा धरून ठेव. आईला बोलायला काय जातंय? मी सांगते ना, त्याने आईला बरोबर गुंडाळलं असणार. अरे तो रिटायर्ड झाला म्हणून काय झालं? कंपनीकडून PF मिळाला असेल नाही का? आणि असंही त्याच्या आर्यचं शिक्षण आता पूर्ण झालंय. प्राची सुद्धा पार्ट टाइम नोकरी करतेच आहे की. उलट आपलीच मुलं अजून शिक्षण घेतायत. पैशांची खरी गरज तर आपल्यालाच जास्त आहे. तू त्या वकिलांशी बोलणार होतास ना रे, त्याचं काय झालं? मेघाने विचारलं. तू म्हणतेस ते अगदी खरंय मेघा. दादा सगळं एकटाच घ्यायला बसलाय, पण मी तसं होऊ देणार नाही. त्या जमिनीवर माझाही तेवढाच हक्क आहे. मी आजच त्या वकिलांना भेटणार आहे. काय होईल ते कळवतो मी तुला नंतर. ठेवतो फोन, असं म्हणत विशालने फोन ठेवला. काय हो, कुणाचा फोन? बहिणीचा असणार, बरोबर ना? विशालच्या बायकोने मधूने विचारलं. हो ग, अगदी कटकटी आहे. हिचं सगळं चांगलं आहे. नवरा सेल्स टॅक्समध्ये ऑफिसर आहे. खोऱ्याने पैसा ओढतोय. तरी पण हिला प्रॉपर्टी कशाला हवी आहे कळत नाहीये मला. अगदी हावरट आहे. लग्नाच्या वेळेस सगळं हिचं व्यवस्थित करून दिलं आम्ही, तरी आमच्या प्रॉपर्टीवर हिचा डोळा कशाला? कायद्याने पण अशा सोयी करून ठेवल्या आहेत ना की काही बोलताही येत नाही. त्या तुकड्यासाठी तिचा जीव नुसता वळवळतोय. पण मी माझ्या वकिलांना भेटून स्पष्ट सांगणार आहे की जमिनीचे 2 हिस्से होतील. एक दादाचा, दुसरा माझा, अशी काहीतरी तरतूद करून द्या. बहुतेक 5-7 लाख देऊन हिची बोळवण करून टाकू, कारण फुकटात तर काही ऐकणार नाही. वैतागत विशाल म्हणाला. असं कसं करता येईल? 5-7 लाख घेऊन तरी ती गप्प बसेल का? मधूने प्रश्न विचारला. अगं तिला आम्ही सांगणार की आम्ही दोघं मिळून घर बांधणार आहोत. घर बांधलं की मग घर बांधायचा खर्च सुद्धा मग तिलाच द्यावा लागेल. त्यानंतर घर तिच्या नावावर होईल. तिच्या म्हणजे आम्हा तिघांच्या नावावर होईल. आणि घर काही लगेच विकता यायचं नाही. ते जेव्हा कधी विकणार तेव्हा मग तिला तिचा हिस्सा मिळणार. त्यापेक्षा आत्ताच आम्ही जो हिस्सा देतोय तो घे आणि हो बाजूला. पण आता हे सगळं वकिली भाषेत बोलावं लागेल. म्हणूनच वकिलांना जाऊन भेटणार आहे मी आज. चल निघतो मी. आधी वकिलांकडे जाईन आणि मग तिथून ऑफिसला, असं म्हणत विशाल बाहेर पडला. मेघा स्वप्नरंजन करत राहिली. जमीन विकल्यावर साधारण 60-70 लाख तरी येणारच. 3 हिस्से करायचे म्हटले तरी आपल्या वाटेला 20 लाख तर येणारच येणार. त्यातले 10 लाख मुलांच्या नावावर ठेवून देऊ. 10 लाखाची गाडी घेऊ. काही गोष्टी स्पष्ट बोलता यायलाच हव्या. सगळी नाती स्वार्थानेच भरली आहेत. अशा नात्यांचा काय उपयोग? आणि पैसा असेल तरच नाती टिकतात. त्यामुळे काहीही झालं तरी मी माझा हिस्सा सोडणार नाही, तिने पक्क ठरवून टाकलं. संध्याकाळी विशालने तिला आणि प्रवीण दादाला फोन केला आणि त्याच्या घरी चर्चेसाठी बोलावून घेतलं. दोघेही आवर्जून चर्चेसाठी गेले. विशालने बोलायला सुरुवात केली. हे बघ दादा, आई काहीही म्हणत असली तरी कायद्याने मी सुद्धा वारस आहे. त्यामुळे त्या जमिनीचे 2 हिस्से तर होणारच. विशाल असं म्हणताच मेघा आश्चर्याने पाहू लागली. त्यात प्रवीण दादा मध्येच म्हणाला. अरे तुझा हिस्सा कोण नाकारतोय? मी फक्त रिक्वेस्ट करतोय की तू 5-7 लाख घे आणि जमीन माझ्या नावावर करून टाक. मी तिथे घर बांधेन, शेती बागायती करीन. सुट्टीसाठी तुम्ही कधीतरी तिथे राहायला या. जमीन विकून काय होणार आहे? आणि तसं तुझं सगळं बरं चाललंय ना. मी रिटायर्ड आहे. मला माझ्या मुलांचं सेट करून द्यायला नको का? दादा असं म्हणताच विशाल भडकला. अरे माझं सगळं बरं चाललंय म्हणजे मी सुद्धा खूप कष्टच करतोय ना. नोकरी करतो, त्यानंतर पार्ट टाइम बिझनेस चालवतो. रोज रात्री घरी यायला मला 11 वाजतात. पैसे काही फुकटचे येत नाहीत. जे कमवतो ते कष्ट करून कमवतो ना. त्याच्यावर तुमचा डोळा कशाला? आपण जे न्यायाचं आहे ते बोलू. त्या जमिनीचा हक्क घेण्यापासून कायदा मला रोखू शकत नाही.
मग मला तो हक्क हवाय, विशालने सांगून टाकलं. तेवढ्यातच मेघा भडकली. तुमच्या दोघांचं काय चाललंय? जमिनीचे 2च हिस्से कसे काय करू शकता तुम्ही? त्यात माझा सुद्धा हिस्सा आहे आणि मलाही तो हवाच आहे. ते ऐकून प्रवीणदादा भडकला. जराही अक्कल नाही का ग तुला? बहिणी अशा असतात का? तुझ्या लग्नात आम्ही किती केलं? प्रॉव्हिडंट फंडमधून पैसे उचलून तुला दागिने केले. ते सगळं विसरलीस तू? विशाल पण म्हणाला. हो ना, लग्नाच्या सगळा रिसेप्शनचा खर्च मीच उचलला आणि तू खुशाल हिस्सा मागतेस? विशाल असं म्हणाला तशी ती अधिक चवताळली. विशाल दादा, तू फारच कृतज्ञ आहेस. स्वतःची पोळी भाजून घेईपर्यंत माझी साथ हवी असते तुला, आणि आता मात्र दुधातल्या माशीसारखं मला बाहेर फेकतोयस. तुलाही सोडणार नाही मी. तुला काय वाटलं, तुझा वकील म्हणेल त्याप्रमाणे गोष्टी होतील? अजिबात नाही. मी माझा वेगळा वकील करेन. तुम्हा दोघांनाही अद्दल घडवेन. माझा हिस्सा मी काही सोडणार नाही. एवढं दोघांनीही लक्षात ठेवायचं. असं म्हणत ती तरातरा निघून गेली. कुणाचा निरोप नाही, बहिणीशी बोलणं नाही. स्वतःच्याच गुरमीत ती घरी गेली. ती गेल्यानंतर दोघा भावांनी सल्लामसलत केलं. हे बघ विशाल, मी काय म्हणतो, खरंच मला पैशाची गरज आहे रे. मेघाच्या लग्नात प्रॉव्हिडंट फंड बऱ्यापैकी उचलला मी, त्यामुळे आता हातात फार पैसा नाही. मुलांचं शिक्षण व्हायचंय, मुलीचं लग्न व्हायचंय. सगळं कसं मॅनेज करू मी? ती जमीन विकली तर 3 हिस्से होणार. कुणाच्याही हिश्श्याला खास काही येणार नाहीच. त्यापेक्षा मी घर बांधतो. जे काही इन्कम येईल त्यातलं समजुतीने तुम्हा दोघांना थोडं थोडं देईन ना. हे बघ, मेघाचं आत्ताच काही सांगत नाही, पण तुला तरी नक्कीच देईन. ऐक ना माझं, असं अडवून दाखवू नकोस रे, प्रवीण दादा कळवळीने म्हणाला. पण विशालला पाझर फुटला नाही. नाही, जमिनीचे 2 भाग होतील, अर्धा तुझा अर्धा माझा. वाटल्यास मी माझी जमीन विकून टाकतो. तू तुझ्या जमिनीवर घर बीर काय बांधायचंय ते बांध, आणि 5-6 लाख देऊन मेघाची बोळवण करून टाकू. विशाल म्हणाला. अरे 2 हिस्से जरी केले ना तर मोठं घर बांधता येणार नाही, फार खोल्या काढता येणार नाही. मग त्यातून मला इन्कम काय जनरेट होणार? प्रवीण दादा म्हणाला. ते तू तुझं बघून घे ना, त्याचा माझ्याशी काहीच संबंध नाही, विशाल म्हणाला. तू सुद्धा फार कृतज्ञ आहेस. खरं तर मला सुद्धा पुढे शिकायचं होतं, पण तुझ्या डिग्रीसाठी मी शिक्षण घेतलं नाही. ते पैसे तुला वापरू दिले, पण तुला मात्र त्याची किंमत नाही. आईला सुद्धा वाटलं तू शिकून सगळ्यांना वर काढशील, पण तू आमच्याच पाठीवर उभा राहिलास. त्या डबक्यातून बाहेर पडलास आणि आम्हाला मात्र त्या दलदलीत दाबून टाकलंस. अगदी स्वार्थी आणि अप्पलपोटी आहेस तू, प्रवीण दादा बोलत राहिला. खरं सांगू का दादा, मला दोष देऊच नकोस. प्रत्येक जण त्याच्या मेहनतीने आणि कर्माने यश मिळवत असतो. तुला कुणीही रोखलेलं नव्हतं, पण मीडिओकर जीवन तुलाच जगायचं होतं. तुला एक्स्ट्रा काहीच करायचं नसतं. एक्स्ट्रा रिस्क घ्यायची नसते, एक्स्ट्रा शिक्षण घ्यायचं नसतं, एक्स्ट्रा बिझनेस करायचा नसतो, आणि अपेक्षा मात्र बाकी सगळ्यांनी माझ्यासाठी करावं. निदान माझ्याकडून तरी तू तशी अपेक्षा करू नकोस. मला वाटतं जमिनीच्या विषयाची चर्चा आता संपली आहे, तेव्हा तूही येऊ शकतोस, विशाल म्हणाल्यावर प्रवीण दादाला खूप अपमानास्पद वाटलं. तोही तरातरा तिथून निघून गेला. वकिलांना भेटला. ही जमीन माझ्या नावावर कशी करता येईल याचे डावपेच रचू लागला. कायद्याने सरळ मार्गाने ही जमीन एकट्याने लाटता येणं शक्य नव्हतं, पण धमकावून ब्लॅकमेल करून काही करता येईल का याचा तो विचार करू लागला. आणि तशातच त्याला विशालच्या जुन्या ऑफिसचा एक मित्र भेटला. श्रीधर विशालचा चांगला मित्र होता, पण काही कारणांमुळे त्या दोघांमध्ये भांडणं झाली होती. बोलताना हळूहळू प्रवीणच्या लक्षात आलं की श्रीधर विशालवर चांगलाच भडकलाय. दोघांनी मिळून एक छोटा बिझनेस सुरू केला होता, पण विशालने त्यात त्याला दगा दिला होता. त्याच्या खोट्या साईन्स घेऊन चुकीच्या मार्गाने पैसा कमवला होता, आणि त्यातून आलेल्या ब्लॅक मनीमधून त्याने रोह्याला एक प्रॉपर्टी बनवली होती. पण हे कुणालाच माहीत नव्हतं. ऐकून प्रवीण दादाला सुद्धा धक्का बसला. पण आता हीच गोष्ट त्याच्या विरुद्ध कशी वापरायची याचा तो विचार करू लागला. तो आपल्या वकिलांना भेटला.
2-4 धूर्त चतुर मित्रांना विचारलं. त्यांनी सल्ला दिला, अरे इन्कम टॅक्सवाल्यांना कळवून टाक. एकदा ते मागे लागले की पळता भुई थोडी होईल तुझ्या भावाची. विचाराने प्रवीणला आनंद झाला. विशालचं नुकसान हाच आपला फायदा. या विचाराने रात्री धडशी झोप सुद्धा आली नाही. त्याला कसं अडकवायचं, काय करायचं याचे प्लॅनिंग तो करत राहिला. याच्या मित्राचा एक मित्र इन्कम टॅक्समध्ये होता. त्याला जाऊन तो भेटला. श्रीधरच्या मदतीने जुन्या फाईल्स मिळाल्या. कुठे कुठे फ्रॉड करून ठेवला होता ते सगळे डॉक्युमेंट्स मिळाले. त्याने आपल्या भावाविरुद्ध तक्रार केली. इन्कम टॅक्सची लोक घरी आले पाहून विशालला पण धक्का बसला. त्याचा नवीन बिझनेस जोरात चालला होता. पण आता हे नवीन काय टेन्शन. आपण केलेल्या चुकीच्या गोष्टी त्याला आठवू लागल्या. पण हे सगळं अचानक कुणी घडवून आणलं हे मात्र त्याला कळेना. हे काम श्रीधर एकट्याचं नाही. मग नेमकं कोणी केलं असेल तो शोध घेत राहिला. पण त्यानंतर प्रवीणने स्वतःहूनच फोन केला. विकृतपणे हसून तो म्हणाला, आता ज्या काही गोष्टी तू फेस करतोयस ना विशाल, त्याचा करता करविता मीच आहे अरे. पण लक्षात ठेव, याही पेक्षा भयंकर गोष्टी फेस कराव्या लागू नये असं वाटत असेल तर निमूटपणे जमिनीवरचा हिस्सा सोडून दे. ऐकून विशाल चवताळला. तुला सोडणार नाही मी, असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला. प्रवीणने मग मेघाला पण फोन करून तशीच धमकी दिली. बऱ्या बोलाने NOC साईन कर, नाहीतर विशालची जी हालत झाली आहे तीच तुझ्या नवऱ्याची पण होईल, असं काहीसं म्हणाला. मेघाचा नवरा प्रामाणिक होता. तरीही मेघा घाबरली. उगीच आपल्या नवऱ्यावर खोटा आळ पडून संकट यायला नको. तिला प्रवीणचा खूप राग आला होता. नाइलाजाने दोघेही मग NOC द्यायला तयार झाले. दोघेही NOC द्यायला तयार झाले ऐकून प्रवीणला आनंदच झाला. पण त्याच्या बायकोला आणि मुलांना ती गोष्ट तेवढी पटली नाही. बायकोने मीनाक्षीने समजावून पाहिलं. दुसऱ्यांच्या हिश्श्याचं घेऊन आपलं पोट भरलं तर आपल्याला ते पचणार नाही. त्यांची तळतळ लागल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही दाखवताय तेवढी सुद्धा वाईट परिस्थिती आपल्यावर नाही. तुमचे PFचे काही पैसे आहेत. प्राची पार्ट टाइम जॉब करतेय. आर्य सुद्धा या वर्षीपासून काही ना काहीतरी कमवायला लागेल. मी सुद्धा तर शिलाई करून पैसे मिळवतेय. आपण त्यात भागवू. त्यांना त्यांचा हिस्सा देऊन टाका. उगीच कोणाच्याही हिश्श्याचं नकोय आपल्याला, ती म्हणाली. का नको? आई बाबांची सगळी जबाबदारी मी घेतली. बाबा तर शेवटपर्यंत इथेच होते. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर फक्त 4 दिवस हे दोघे तिथे येऊन गेले. तेव्हा त्यांना त्यांचं कर्तव्य आठवलं नाही का? आता फक्त हक्क घ्यायला येणार. बाबा आजारी होते तर हा प्रमोशन घेऊन बँगलोरला जाऊन बसला होता. त्या मेघाला तरी बोलायला काहीतरी लाज वाटली पाहिजे होती. इथे होती तर तू किती प्रेमाने तिला सांभाळलं होतंस. तिचं लग्न लावून दिलं. आणि ते कसं दिलं ते माझं मला माहीत. खरं तर त्या दोघांनी समजून उमजून आम्हाला हिस्सा नको असं बोलायला हवं होतं. पण आता दोघेही उरावर उठलेत. मग मीही सोडणार नाही. जशाला तसंच उत्तर द्यायला हवं. मी काहीही कुकर्म करत नाही. मी जे कर्तव्य केलं त्याचा मोबदला घेतोय. आणि जाऊ देत मीनाक्षी, तू सुद्धा फार विचार करू नकोस. सगळं ठीक होईल, असं म्हणून प्रवीणने विषय संपवून टाकला. दुसऱ्या दिवशी त्याने NOCचे पेपर बनवून घेतले. वकिलांसमोर सही करायला तुम्हाला केव्हा यायचंय हे मी आज रात्री कळवेनच, असा मेसेज पाठवून दिला. दोघांचाही जळफळाट होत होता. पण करता काहीच येत नव्हतं. शिव्या शापांची लाखोली वाहिली. पण त्यानेही समाधान मिळालं नाही. आईला मात्र या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होत होता. या तिघांना आपण आपल्याच उदरातून जन्म दिला. पण तिघांना सुद्धा एकमेकांबद्दल माया नाही. पैशाच्या मायेवर त्यांना माया जडली. तिघांनी समजुतीने घेतलं असतं तर तिघेही समाधानी होऊ शकले असते. पण प्रवीणने दरडावून धमकावून ही जमीन आपल्या नावावरच करून दे असं आपल्याला सांगितलं. तसं करणं आपल्याला भाग होतं. कारण शेवटपर्यंत तो आपली जबाबदारी घेणार म्हटल्यावर त्याचं ऐकण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. पण प्रवीणचं सुद्धा चुकलं. तू थोडं जास्त ठेव,
पण कमी कमी त्या दोघांना देऊन टाक ना. अरे असं कुणाचं घेऊन समाधान मिळत नाही. हिसकावलेल्या संपत्तीला मत्सराचा शाप असतो. हे प्रवीणला कसं कळत नाही. जमिनीचा तुकडा त्याच्या नावावर होईल सुद्धा, पण भावा बहिणीशी असलेले संबंध कायमचे तुटून जातील. या सगळ्यात आपलं सुद्धा मरण होतंय. जिवंतपणी कोणत्याही आईच्या वाट्याला हे असं दुःख येऊ नये. आपण सुद्धा यांच्याबरोबर तेव्हाच मेलो असतो तर किती बरं झालं असतं. निदान हे दिवस पाहायला तरी लागले नसते. आपल्या नशिबाचे भोग होते हे. आईने डोळ्याला पदर लावला. आज त्यांनाही झोप येत नव्हती. त्या फक्त रात्री कूस बदलत राहिल्या. दुसऱ्या दिवशी विशालने मेघाला फोन केला. मेघा, आपण सहजासहजी ही जमीन सोडायची नाही. मी पुन्हा एकदा माझ्या वकिलांना विचारणार आहे. याने आपल्याला अडकवलं ना, आता आपण दोघं मिळून याला अडकवू. ही जमीन ह्याच्या घशात पडू द्यायची नाही. विशाल म्हणाला. अच्छा, दादा तुला माझी आत्ता आठवण येतेय. तेव्हा तर मारे मला बाजूला काढायला निघाला होतास. जाऊ देत, आता मला कशातच पडायचं नाही. मला प्रकाश म्हणालेत, त्या जमिनीवर पाणी सोड. नको त्या कटकटी. तुमची जमीन तुम्हाला लखलाप. माझं तुम्ही घेतलात ना, तुम्ही सुद्धा कधीच सुखी होऊ शकणार नाहीत. असं म्हणून तिने फोन कट करून टाकला. विशाल सुद्धा वैतागला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी प्रवीणच्या मोबाईलवरून पहिल्यांदा विशालला फोन गेला. त्याला माहीत होतं NOC साईन करण्यासाठी कधी आणि कुठे भेटायचं हे सांगायलाच दादाचा फोन असणार. त्याने मुद्दामूनच उचलला नाही. थोडा वेळ त्यालाही राहू देत वाट पाहत. करू दे 4-5 वेळेस फोन. नाक रगडू दे आमच्या समोर. असंही आता प्रॉपर्टी मिळणार नाहीच आहे ना, मग त्यालाही कसं अडकवता येईल हे मी पाहतोच. असं म्हणून त्याने फोनकडे दुर्लक्ष केलं. मेघालाही तसाच फोन गेला. ती तर मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली होती. तिथल्या आवाजात फोनच्या रिंगकडे तिचं लक्ष गेलं नाही. तिथून परतताना तिने फोन पाहिला, पण तिनेही पुन्हा फोन केला नाही. अर्ध्या 1 तासाने पुन्हा एकदा प्राचीचा फोन आला. विशालला तेव्हाही वाटलं, याचा फोन उचलत नाही म्हणून मुलीच्या मोबाईलवरून फोन करतोय. अगदी लबाड आहे. 2-3 वेळेस फोन वाजला, कट झाला. पण त्यानंतर मात्र त्याला लगेचच मेसेज आला. काका, प्लीज फोन उचला. बाबा गेले. त्याने काय वाचलं यावर त्याचा विश्वासच बसला नाही. त्याने पुन्हा पुन्हा तो मेसेज वाचला आणि मग थरथरत्या हाताने त्याने प्राचीला फोन केला. ए प्राची, काय झालं? मग रडत ती म्हणाली, अहो काका, बाबा गेले. ऑफिसमधून येताना बसच्या रांगेतच त्यांना हार्ट अटॅक आला. तिथल्या लोकांनी हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तिथे ॲडमिट करायला पैसे भरावे लागतील असं ते म्हणाले. तिथल्या लोकांनी त्यांच्या फोनवर पाहिलं. आत्याचा आणि तुझा नंबर रिसेंटली डायल केलेल्या लिस्टमध्ये मिळाला, म्हणून तुम्हा दोघांना ते लोक फोन करत होते. पण त्या लोकांचा फोन तुमच्यापर्यंत पोहोचलाच नाही. कदाचित पोहोचला असता तर कदाचित तुम्ही धावून आला असता किंवा आम्हाला तरी कळवलं असतं आणि कदाचित बाबांचा प्राण वाचू शकला असता. हो, रडत रडत एवढं सगळं ती बोलून गेली. अगं, पण हॉस्पिटलवाले असं कसं करू शकतात? रागाने विशालने विचारलं. अहो काका, ते तर परकेच आहेत. ते कमवायलाच बसलेत. आपल्या माणसांची काळजी आपणच घ्यायची असते. असो, आता आईला सावरणं सुद्धा कठीण झालंय. सध्या मी आणि आर्य हॉस्पिटलमध्येच आहे. बॉडी पोस्टमॉर्टमसाठी नेलीये. बघा, तुम्ही ठरवा काय करायचं ते. असं म्हणून तिने फोन ठेवून दिला. विशालचे हातपाय आता कापू लागले होते. क्षणात त्याला सगळ्या गोष्टी आठवत गेल्या, अगदी लहानपणापासून ते आत्तापर्यंतच्या. लहानपणी दोघांकडे एकच कॅप होती. शाळेतून येताना ऊन लागेल म्हणून दादा त्याच्या डोक्यावरची कॅप आपल्या डोक्यावर घालायचा. सायकलवर त्याला मागे बसवायचा, पुढे मेघाला. येताना तिघे कधी कधी गोळा घ्यायचे, कधी कधी चिंचा बोरं. दादा वाटणी करायचा, पण आपल्या दोघांना जास्त द्यायचा. क्रिकेट खेळताना बॉल पलीकडच्या झोपडपट्टीत गेला तर आपल्याला कुणी काही बोलू नये, ओरडू नये म्हणून स्वतःच बॉल आणायला जायचा. प्रसंगी तिथे ओरडा पण खायचा, पण आपल्याला मात्र वाचवायचा. खरंच आपल्या शिक्षणासाठी त्याने मदत केली होती. वहिनीने सुद्धा आपलं लग्न होईपर्यंत आपल्याला सांभाळलं. पण त्या जमिनीच्या तुकड्यावरून आपली बुद्धी फिरली. आपण त्याच्याशी भांडलो, त्याला उलटसुलट बोललो, शिव्या शाप सुद्धा दिल्या. असं वाटतंय
परत काही क्षण मागे जाता आलं असतं तर किती बरं झालं असतं. रागाच्या भरात आपण फोन घेतला नाही. आपल्याला वाटलं त्या NOC साठीच तो फोन करतोय. पण नाही, तो फोन जमिनीच्या नो ऑब्जेक्शनसाठी नव्हता, त्याच्या आयुष्याच्या नो ऑब्जेक्शनसाठी होता. आणि आपल्याही न कळत ज्यावर आपण ऑब्जेक्शन घेतलं तो फोन आपण घेतला नाही. आता त्याला रडू येऊ लागलं. पण आता हे मेघाला सुद्धा कळवायचं होतं. त्याने आधी स्वतःच्या घरी सांगितलं. सगळ्यांनाच धक्का बसला. मग त्याने मेघाला फोन केला. मेघा, एक खूप वाईट बातमी आहे ग. रडवेल्या आवाजात तो म्हणाला. काय रे, काय झालं? मेघाला आधी भीती वाटली. आईचं काही बरं वाईट झालं असंच वाटलं. अगं, दादा गेला. ते ऐकून तिच्या हातातून फोन पडला. आपण काय ऐकलं यावर तिचा विश्वासच बसेना. ती रडू लागली. तिच्याकडे सुद्धा दादाच्या सगळ्या आठवणी होत्या. इतक्या दिवसात त्या कधीच आठवल्या नव्हत्या. त्या क्षणभरात समोर येऊन गेल्या आत्ता. आपल्या पाठवणीच्या वेळेस दादा किती रडला होता. आपली लेक जुई झाली तेव्हा कौतुकाने माझी भाची माझी भाची म्हणून सगळीकडे मिरवलं होतं. पहिल्या बाळणपणाच्या वेळेस आपली किती काळजी घेतली होती. आपण ते सगळं विसरलो आणि जमिनीच्या त्या एका तुकड्यासाठी त्याला काही बाही बोललो. शिव्या शाप सुद्धा देऊन मोकळे झालो आपण. आपलेच शिव्या शाप त्याला लागले असतील का? दादा, ए दादा, चुकलं रे. मला त्या प्रॉपर्टीतलं काही नको. फक्त तू परत ये. असं वाटतंय खरंच काही क्षण मागे जाता आलं असतं तर किती बरं झालं असतं. तो आपल्याला फोन का करत होता? तो आजारी आहे हे कळवायला इतर कुणी फोन करत होते. कदाचित फोन आपण घेतला असता तर त्याच्या मदतीला जाऊ शकलो असतो. तो वाचला असता की नाही माहीत नाही, पण निदान आपल्या मनाची तसल्ली तरी झाली असती. जे घडलं ते फार वाईट घडलं. आयुष्यभराचं दुःख देऊन गेलं. काय मती फिरली होती म्हणून त्या जमिनीच्या मागे लागलो. आता ती जमीनही नाही आणि दादाही नाही. ती रडत राहिली. तिला असं पाहून प्रकाश सुद्धा गडबडले. पण दादाचं कळलं तेव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला. सगळेच जण मग घरी धावले. वहिनी रडतच नव्हती. वहिनीला बसलेला धक्का खूप मोठा होता. आई मात्र खूप रडली. अरे, मला खांदा द्यायचा, माझ्यावर अग्निसंस्कार करायचे, तर तूच माझ्या आधी गेलास. काय रे हे प्रवीण, असं म्हणून डोकं आपटून ती रडत होती. सगळं संपलं होतं. दादाचा प्राण, वहिनीचं आयुष्य, मुलांचं भविष्य, आईची जगण्याची उमेद, भावंडांचं प्रेम, एका झटक्यात सगळं संपलं. खरंच थोडं मागे जाता आलं असतं तर किती बरं झालं असतं. पण मागे जाता येत नाही. भूतकाळ बदलता येत नाही. भविष्यकाळ पकडताही येत नाही. खरं तर जे काही करायचंय, चांगलं किंवा वाईट, ते सगळं वर्तमानात. काहीतरी करण्याची ताकद आणि क्षमता फक्त वर्तमानाच्या क्षणात असते आणि नेमकी आपण तीच नासवून टाकतो. भूतकाळ पुन्हा पुन्हा उकरून किंवा भविष्यकाळातल्या नको नको त्या चिंतेच्या कल्पना रंगवून ज्या क्षणी आपण वर्तमानाचा क्षण पकडू त्या क्षणी भूतकाळ आणि भविष्यकाळाला देत असलेली अतिरिक्त शक्ती आणि महत्त्व कमी होईल. कदाचित तेव्हाच निर्णय योग्य होतील, नाती वाचतील, पुढे येणारे धोके टळतील. कारण भूतकाळात जाऊन कोणतीही गोष्ट बदलणं शक्य नसतं आणि भविष्यात गोष्टी बदलायला आपल्याकडे किंवा समोरच्याकडे किती वेळ उरला आहे हे आपल्याला ठाऊक नसतं. म्हणूनच वर्तमानाचा क्षण सांभाळायचा असतो. तो अगदी नाजूकपणे जपायचा असतो. आपल्या कृतीकडे बारीक लक्ष ठेवायचं असतं. प्रवीण दादावर अंत्यसंस्कार झाले. कार्यविधी झाले. महिना उलटला आणि पुन्हा एकदा जमिनीचा विषय निघाला. मेघाच्या मिस्टरांनी प्रकाशने आधीच सांगितलं, त्या जमिनीच्या तुकड्यात प्रवीण दादांचा जीव अडकला असणार. अशी शापित संपत्ती आपल्याला आता अजिबातच नको. आपल्या मुलाबाळांचं काहीही भलं होणार नाही. विशालची बायको मधू सुद्धा झाल्या प्रसंगाने हादरली होती. तिला निपचित पडलेला प्रवीण दादांचा देह सारखा सारखा आठवत होता. सगळं इथेच सोडून जावं लागतं. त्या जमिनीसाठी किती ते भांडण, किती त्रागा,
जाताना मात्र काही घेऊन जाता आलं नाही. आता निदान त्यांच्या मुलांना तरी त्या जमिनीचा फायदा होऊ देत. आपल्याला त्यातलं काही नको, ती संपत्ती आपल्याला बाधेल असं वाटून मधू आणि विशालने सुद्धा संपत्तीमधून हात काढून घेतला. ज्या संपत्तीमुळे, ज्या जमिनीच्या तुकड्यामुळे यांनी जीवाचे हाल हाल करून घेतले, नाती दुरावली, सगळ्यांचे शिव्याशाप खाल्ले, तो जमिनीचा तुकडा माझ्या मुलांना नको. ती जमीन मत्सरयुक्त आणि शापित आहे. माझ्या मुलांच्या मागे त्याचे क्लेश नकोत असं म्हणून प्रवीणच्या बायकोने मीनाक्षीने सुद्धा जमीन घ्यायला नकार दिला. खरं तर जमिनीचा तुकडा शापित नव्हता. शापित होते ते त्याच्या मागे असलेले दुर्भाव स्वार्थी विचार. जमिनीचा तुकडा तर तसाच ओसाड पडला, पण त्याहून ओसाड झाली ती मनं आणि नाती, आणि ती सुद्धा ओसाड जमिनीच्या तुकड्यासारखीच वाट पाहतायत कधी नवीन प्रेमाचा अंकुर उमलेल त्याची.